पोटगी देण्यापासूनही वाचता येतं पुरुषांना? नाही नाही, सेफगार्ड्स नाहीयेत. नाही, सेफगार्ड्स नाही येतात, सेफगार्ड्स होऊच नाही शकत त्याच्यामध्ये. जसं मी म्हटलं की पोटगी 2 पार्टमध्ये असते, एक फायनल ॲल्युमिनी आणि एक इंटिरियर मेंटेनन्स. ओके. आणि जसं इंटिरियर मेंटेनन्सचा जो इंटेन्शन होता की काही डिग्निफाईड पद्धतीनं तिला जगता यावं, तिचा उदरनिर्वाह होता यावा, की थोडंफार एक काहीतरी एक मदतीचा हात म्हणून हा इंटिरियर मेंटेनन्स खरं दिला जातो. आणि तो पण बऱ्याचशा फॅक्टर्सवरती डिपेंड करतो, जसं की लाईफस्टाईल झालं, तिची शैक्षणिक पात्रता झाली. पण फक्त शिक्षण खूप आहे म्हणून पोटगी कमी असंही होत नाही. तुम्ही लाख PhD असाल पण तुम्हाला तेवढे अपॉर्च्युनिटीज जर मिळत नसतील, तुम्हाला जर ते इम्पेडिमेंट्स असतील तेवढे टू गेन मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट, तर कोर्ट ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतं त्याच्यामध्ये. कोर्टामध्ये डिवोर्सची केस सुरू आहे आणि जर नवरा म्हणाला हिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, मी पोटगी देणार नाही, तर अशा वेळेस काय होतं, म्हणजे काय निर्णय लागतो? हे कधी होईल त्याला तर पहिले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर प्रूव्ह करायला लागेल, म्हणजे दोन्ही पार्टीजला. आणि ते इट इज अ व्हेरी व्हेरी थिन लाईन, कारण ते कधी तुम्ही डिफमेशनची लाईन क्रॉस करता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये ते सांगणं खूप कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये लॉयर्स स्किल आणि त्या गोष्टी खूप मॅटर करतं. फेवरेबल ऍडमिशन्स घेणं, कन्फेशन्स घेणं. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि तुम्ही फक्त 2-4 फोटोग्राफ्स दिलेत म्हणून ते काही प्रूव्ह होत नाही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर.